महत्त्वाची बातमी सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। आत्महत्या केलेल्या मुलीचं चारित्र्य हनन का करता असा थेट सवाल अंधारे यांनी केलाय। तटकरेजी चाकणकरांना आवरा असंही अंधारे यांनी म्हटलंय। तटकरेजी चाकणकरांना आवरा, अंधारेंचे चाकणकरांवर गंभीर आरोप। आत्महत्या केलेल्या मुलीचं चारित्र्य हनन का करता अंधारे। सुषमा अंधारेंनी फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले। आत्महत्या केलेल्या मुलीचे 2 मुलांसोबत चॅट असल्याचं सांगून रुपाली चाकणकर त्या मुलीचं चारित्र्य हनन करताय असा आरोप अंधारेंनी केलाय। आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या घरातून निघून तिथल्या एका मंदिराच्या ठिकाणी गेले। त्यांचे वडील प्रशांत बनकर यांचे त्यांना समजून सांगण्यासाठी की संध्याकाळच्या वेळेस इथं थांबू नका असं करून त्यांना परत एकदा घरी आणलं। पण त्याच्यानंतर त्या लॉजवरती राहायला गेल्या आणि त्यांच्यामधलं जे कम्युनिकेशन आहे ते रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केलेले आहे। प्रशांत बनकर याचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे। आणि मी आत्महत्या करेन अशा स्वरूपाचं सुद्धा त्यांनी प्रशांत बनकरला फोटो पाठवून वगैरे रिप्लाय केलेला आहे। त्यावेळेस प्रशांत बनकर की यापूर्वी आपण खूप वेळा धमकी देण्याचा प्रयत्न मॅडम केलेला आहे, अशा पद्धतीचं त्या दोघांमधला डायलॉग आहे। माझा कन्सर्न हा आहे की एखादं लेकरू आधी त्रासाला कंटाळून गेले आणि तुम्ही त्याच्यावर ती किती मुलांसोबत चॅट करत होती हे चॅट सांगताय। 1 मिनिटासाठी असं गृहीत धरू, बरं 1 मिनिटासाठी असं गृहीत धरू की एखाद्या मुलीने 2 मुलांसोबत चॅट केले, मग तुम्हाला अधिकार मिळतो मारायचा? तुम्हाला अधिकार मिळतो तिला टॉर्चर करायचा? कोण आहात तुम्ही? कुठले ठेकेदार आहात तुम्ही? तुम्हाला कुणी अधिकार दिला हे सगळं करायचा? मला सुनील तटकरेंना या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सांगायचंय, आवरा जरा माणसं, आवरा। चुकीच्या लोकांना चुकीच्या ठिकाणी बसून पक्ष धोक्यात आणू नका आणि महिला आयोगाला काळीमा फासू नका, महिला आयोगाच्या कारकिर्दीला कलंक लावू नका अशा पद्धतीने वागून। तटकरेजी, संघटना सध्या तुमच्याचकडे, त्यामुळे द्या लक्ष याच्याकडे। महिला आयोगानं इतर प्रकरणांमध्ये काय केलं असा सवालही अंधारेंनी केलाय। त्या व्हॉट्सअप चॅटच्या आधारे जर आयोगावर बसलेली एखादी व्यक्ती जर सांगत असेल की मुलीचं असं झालं तसं झालं, मग ते 2 ठिकाणी वगैरे, मुळात हा आयोग काय पद्धतीने काम करतो हे एकदा सांगितलं पाहिजे। जर आयोगाला इतका म्हणजे पत्रकार परिषदा घ्यायचा एवढा नाद आहे, आयोगाला जर एखाद्या मुलीबद्दल इतका कळवळा आहे, तर तो कळवळा वर्षा आगवणे आणि हर्षा आगवणे यांच्याबद्दल का आला नाही? का तुम्ही वैष्णवी हगवणे प्रकरणात वैष्णवीच्या बाजूने प्रश्न विचारले नाही? का तुम्ही वेगवेगळ्या टीव्ही चॅनलच्या डिबेट मधून पळून गेला होतात? का तुम्हाला तनिषा भिसे प्रकरणात रिपोर्ट सादर करायचा होता जो आतापर्यंत सादर करता आला नाही? फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये अंधारेंनी रणजितसिंह निंबाळकरांना आव्हान दिलंय। निंबाळकर तुमच्या 50 कोटींच्या दाव्याला भीक घालत नाही असं आव्हान अंधारे यांनी दिलं, तर 3 तारखेला फलटणला येणार असं देखील अंधारे यांनी म्हटलंय। फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात सुषमा अंधारेंनी रणजितसिंह निंबाळकरांना आव्हान दिलंय। निंबाळकरांनी केलेल्या 50 कोटींच्या मानहानीच्या दाव्याला भीक घालत नसल्याचं अंधारेंनी म्हटलंय। रणजितसिंह निंबाळकरांच्या दबावाखाली गुन्हे दाखल होत असल्याच्या अंधारेंच्या वक्तव्यावर निंबाळकरांनी अंधारेंवर 50 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केलाय। मी काहीच केलं नाही, माझा संबंधच येत नाही। ईडीची तक्रार आहे, ईडीची तक्रार दिगंबर आगवणेच्या विरोधातली आहे। एखाद्या माणसाला किती फसवावं, मी त्याच्या सगळ्या गोष्टी काढणार आहे। मी एपिसोड वाईज एपिसोड करणार आहे, रोज कागदपत्र काढत जाईल। तुमच्या 50 कोटीच्या धमकीला नाही भीक घालत, अजिबात भीक घालत नाही। कालच सांगितलंय, एक बाग अगर मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनती। काय करायचं ते घ्या करून, नाही भीक तुम्हाला। आपण मला तिथून धमक्या द्यायची गरज नाही। मी निहत्ती, काय माझ्याकडे काही माणसं नाहीत, हत्यारं नाहीत, काय नाही। मी निहत्ती फलटणला यायला तयार आहे। मी 2 किंवा 3 तारखेला फलटणला स्वतः येते। काय तुमची लोक माझ्या अंगावर घालायची ती घाला, काय हल्ले करायचे ते करा। मेलेल्या लेकराचं तुम्ही कॅरेक्टर असोसिएशन केले म्हटल्यावर आमच्या सारख्यांच्या बाबतीत तर तुम्ही काही करू शकताय। तर तुम्हाला जे करायचंय ते करा, मी लढणार आहे। आणि होय, मी फलटण पोलीस स्टेशनला येणार आहे।
या वक्तव्याची पुष्टी म्हणून अंधारेंनी वर्षा हर्षा या जुळ्या बहिणींच्या आत्महत्या प्रकरणाची सुसाईड नोटही वाचून दाखवली आहे. संतोष काकांनी तुमच्यावर केस टाकली तेव्हा आम्ही दत्तू काकांकडे गेलो व तुम्ही असं चुकीचं का करताय, असं नका करू, आम्हाला पप्पांशिवाय कुणाचा आधार नाही असं म्हणून केस माघारी घेण्याची विनंती केली. त्यावेळी ते आम्हा दोघींना म्हणाले, काय म्हणाले ते, बाळ मी काही करू शकत नाही, आमच्यावर खासदार रणजित दादांचा खूप दबाव आहे. सुसायडल नोट मधला उल्लेख आहे हा. मी का काल नाव घेतलंय त्याचे आधार आहेत माझ्याकडे, की आमच्यावर खासदार रणजित दादांचा दबाव आहे असं फिर्यादी कर्त्याने सांगितलं. हे मुलगी सुसायडल नोट मध्ये लिहिते. नोट खूप मोठी आहे.